मोर्शी तालुक्यामध्ये रिहे गाव आहे. त्या गावात निघालोय पोपटी करण्यासाठी. आणि या पोपटीसाठी जो मटका लागतो तो मटका शोधण्यात आमचा एवढा वेळ चाललाय की त्याच्यामध्ये पावसाचं पण आगमन झालेलं आहे. ऍक्च्युली कालच अमित पठाराला मटका घ्यायला सांगितला होता पण त्यांनी कानाडोळा केला. आणि आता मी जस्ट कुंभारवाड्यात पोहोचतोय. कुंभारवाड्यामध्ये सध्या गणपतीचं काम चालू आहे. तर पाहूया आता तिथे मटका भेटतोय का. जर नाही भेटला तर युवराजला गाडीतून उतरवणार आम्ही. तर आता आपण मडका पाहतोय. मडका ऍक्च्युली जिथे घ्यायला आलोय त्या काकूंनाच मडक्याचं महत्व माहिती आहे. आणि पोपटी म्हणजे काय ऍक्च्युली त्यांना माहिती पडलं. त्याच्यामुळे आम्हाला काही त्याचं टेन्शन वाटणार नाही ते मटका घेण्यासाठी. त्यांना आम्ही असंच बोललो की जो मटका तुम्हाला उपयोगात नसेल तोच मटका दिला तर बरं होईल. आणि तो काकी शोधतायत कोणता मटका द्यायचा ते. आता जमून द्या तुम्ही. आम्ही 300 रुपयाला विकतो. ऐकून घ्या तुम्ही 250 रुपये घेऊन टाका. आपण 2 मडकी खरेदी केलेली आहेत आणि आता आपण देऊ गावातून प्रस्थान होतोय डायरेक्ट रिहे गावात. आता याच्या पुढे मध्ये कुठले अडथळे येऊ दे नको. म्हणजे लवकरात लवकर आपण पोहोचू आणि लवकरात लवकर पोहोचल्यानंतर लवकरच आपण पोपटी बनवायला सुरुवात करू. फक्त आता युवराजला आपल्याला मध्ये ड्रॉप करायचं आहे ना युवराज. ओके ठीक आहे चला. तर भेटू आपण डायरेक्ट. भरपूर असा की झाली मावशी 200 कमी करा, मावशी 50 कमी करा. पण शेवटी मग मन मोठं केलं आम्ही आणि मग 400ला 2 मडके घेतले आम्ही. भरपूर घासाघीस करत होते. मावशी अजून 50 किलो मावशी वैतागली. म्हणजे माझे मडके जागेवर ठेवा मला दुसरे कस्टमर येतील. तर जाऊ द्या बोलला. शेवटी बोललो मग 400ला 2 मडके घेऊन टाकू फायनल झालं. त्याचप्रमाणे आम्ही मडके 2 घेतले ते बघा. हे बघा 2 मडके घेतले माझ्याकडे आणि मला तर असं वाटतं ती रद्दी जी आले त्या रद्दीमध्ये 50 रुपये निश्चितच वस्तू झाल्या. बरोबर आहे. ते माझ्या माघारी आणलेले माहिती नव्हतं. माघारी नाही तुझ्या अगोदरच जेव्हा घासाघीस झाली ती रद्दी आली डायरेक्ट फेकून गेला गाडीतून. म्हणजे मावशी आतल्या रूम मध्ये छोटा मडका आणायला गेली. त्या संधीचा फायदा उचलला आणि आपले युवराज 50ची रद्दी वसूल केली. म्हणजे 350 ला आपण अशा प्रकारे पेपर मला पण पेपर केलं मावशी. आता अशी अवस्था झाली की त्या मावशीकडे पेपर राहिले नाही. ती मावशी आपल्याला लागत होती की 2 पेपर तुमच्याच काढून द्या. जेमतं मावशीला आहे ना 330 रुपयाचा फायदा असेल फक्त. म्हणजे 30 रुपये सुटले तिला 2 मडक्यांमध्ये फक्त. अशा कंडिशन झालेली आहे. देहू रोडचा आर्मी कॅम्प मधून चालतोय रेहेच्या बाजूला. म्हणजे मुळशीमध्ये जायचं आपल्याला. अजून अर्धा पाऊण तास लागेल आपल्याला जाण्यासाठी. तर तुम्हाला नाही मध्ये वडापावचा पण स्वाद घ्यायचा आहे. वडापावचा स्वाद घ्यायचा आहे. पण कधी ज्यावेळेस युवराज सर आमचे गाडीतून उतरणार बाईक घेण्यासाठी त्यांचा उपवास असा आहे. शनिवार आहे ना आज. तर शनिवार उपवास हा त्यांचा 6:30 नंतर सुटतो. तर त्यांना मग उतरल्यानंतर हे अचानक करूया. तर अचानक ठरल्याप्रमाणे कालपासूनच 1-2 व्यक्ती अशा आहेत की कालपासूनच जेवण कमी केले. कारण उद्या पोपटी आहे तर पोट भरलेलं राहील आणि जास्त काय आपण खाता येणार नाही. म्हणून तर कालपासून म्हणजे लाईटली जेवण केलेलं आहे त्याने. थोडंच खाल्लेलं आहे जेणेकरून ते पोपटी खाताना तुम्हाला कळेलच कोण किती खातोय आणि कोण कमी खातोय. ते चेहरे तुम्हाला लगेच दिसतीलच तिथे. 7:30 ते 8च्या दरम्यान घाई खातात ते. तुम्ही जरा फक्त निरीक्षण करा बघताना. आणि आपल्याला आता भक्तिशक्ती चौकातून जायचंय वालेकरवाडीतून. युवराजने एक मेसेज टाकला होता की पाऊस आला तरी पण कॅन्सल करायचं नाही. पण मला तर असं जरा आता डाऊट वाढायला लागला की पावसाचं वातावरण झालेलं आहे आता. आणि जर पाऊस आला चिकन घेण्याच्या अगोदर जर पाऊस आला तर युवराज स्वतः सगळ्यांना हॉटेलला घेऊन जाणार आहे. तरी पण आपण काहीतरी 10 मेंबर आहोत ना. हो 10 मेंबर आहोत आपण. युवराज म्हणजे कोण माहिती आहे का. हे मधले सेंटर स्माईल करतात. थोडी स्माईल येतात. थोडेसे चांगले सुप्रतीक दाखवतात. एक सेकंद पूर्वी युवराज सर आणि हे इकडेच ना बालाजी सर. मी स्वतः अमित
कल्पेश सर आणि हे दिनेश सर हे युट्यूबर आहेत. यांच्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा आणि शेअर करा. तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ चांगल्या प्रकारे बघायला मिळतील, ज्या तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पाहिल्या नसतील अशा. तर मी त्यांच्याकडे येतोय हा ब्लॉग करण्यासाठी. खेळखंडोबा झालेला आहे. ऍक्च्युली आपल्याला एवढ्या पोपटी बनवायला चालू करायचं होतं, पण आता युवराज जडच उतरलाय, त्याला उतरवलाय एकदाचा. जात नव्हता तो, चिकटत होता गाडीमध्ये, पण कसं बस त्याला उतरवला आणि तो आता बाईक घ्यायला गेलाय घरी. त्याची वाट बघायला आपण थांबणार आहोत. थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला थोडंफार सामान खरेदी करायचं आहे. त्याच्यानंतर पावट्याच्या शेंगा, मेन म्हणजे ज्या पोपटीचा जो महत्वाचा भाग आहे, त्या आपल्याला सापडत नाहीत. तेच आपण शोधत आलोय. IT पार्क मध्ये तर अजिबात सापडणार नाही, तरी पण इकडे तिकडे नजर मारणं चालू आहे. तिकडनं गाडी घेतली. मी विचारलं कुठं आता कुठं रिक्षा गेली तिकडं. ऍक्च्युली इथं जरा भुलभुलैया वाटतं आपल्याला. दिनेश आणि अमितचा गावाला जायचा हाच रस्ता आहे, त्याच्यामुळे त्यांना नजरेखालचा रस्ता आहे. ते पटापट सांगतायत कुठून जायचं, कसं जायचं. सगळं मसाला, दही, लोणी, तूप, तेल, साखर, मीठ सगळं घेऊन झालंय, पण काय मेन गोष्ट पावटा काय मिळाला नाही. आणि त्या पावटा शोधण्याच्या गडबडीत मोबाईल अमितच्या हातात मी शेखरला फोन लावून दिला होता. आणि अमित पुढे बोलत आल्यानंतर गाडीत येऊन बघतोय तर मोबाईल कुठे आहे. बालाजीला बोललो फोन कर, मोबाईलच सापडत नाही. मी परत रिटर्न त्या काकींच्या दुकानात गेलो. तिथे गेल्यानंतर त्यांच्या मोबाईलवरनं फोन करतो तरी फोन काही रिसिव्ह करत नाहीत. नंतर मी सगळं रिमाइंड करायला लागलो, बिअर शॉपी, त्यानंतर मेडिकल सगळं. पण ते नंतर परत गाडीजवळ आलो. बालाजी एकदम हसायला लागला. मला वाटलं खरंच मोबाईल भेटलाय. तो मला विचारतोय मोबाईल सापडला काय, आणि हा बोलला आपला मोबाईल घेऊन बसलाय. नंतर बोलते हळूच, अरे शेखरला फोन लावायला तू दिला होता. तेव्हा कुठे जीवाला मी सगळी पोपटी विसरून गेलो होतो. मला काय म्हणायचंय, मोबाईल माझ्याकडे फोन लावायला दिलाय तू, हे ठीक आहे, तू विसरला असेल तेवढ्या पुरता, पण हे मला पण माहिती आहे तू मोबाईल शोधतोय तिकडे. आणि नेमकं काय मजा घेत होतास काय. तर मला काय माहिती, तो एक होता ना शार्प शूटर, तो
सोलापूरचा किंग युवराज. तर त्याने गोंधळ घातला भाजी घेताना. दिनेश पण कन्फ्युज झाला. कुठला मसाला घ्यायचा, कोणता मसाला घ्यायचा, कोणता नाही घ्यायचा. दिनेश विसरला, जागेवरती विसरला. मग थोड्या टायमाने थोडा वेळ शांत बसला, परत सुरुवात केली आणि मसाला वगैरे घेतला त्याने व्यवस्थित. आणि मेन म्हणजे पत्रावळ्या पण विसरलो होतो आम्ही. तर परत पत्रावळ्या पण घेतल्या आणि युवराजच्या मनात आलं भातच खायचा आपल्याला. तर मग स्पेशल तांदूळ बघून आम्ही भात करण्यासाठी घेतलंय. तर बघू आता पुढे कसं काय. ही बघ मटकी बघ. आणि आम्ही मटकी देऊ शोधायला गेलो. आपल्या माग बघा दिसतंय का, खैच, चिकनचा खैच बोलतो. CBZ वर सोलापूरचा चावी पिळवणार कोण नाही. पिवळे वादळ आल्यापासून चालू आहे. एवढ्याला ऍक्च्युली आम्ही खायला बसायला पाहिजे होतं, पण त्याच्याकडे तो तोंड दाखव जरा, तो चेहरा दाखव, तो चेहरा. ह्या चेहऱ्यामुळं आज आपण अजून चिकनला मसाला लावत बसलो. मी त्याला कालच बोलवतो, सगळं मटेरियल तळेगाववर घेतो, सगळं करतो, पण तो नाही. उद्या भेटल, हे होईल ते होईल. आणि त्याच्यामध्ये एवढा टाइम गेला तर आता आम्ही मसालाच लावत बसलोय अजून. हा बघा मसाला लावतोय. बालाजी बसलाय, प्रदीप बसलाय, सागर बसलाय. सागरात एवढी इच्छा झाली की कच्चच खात बसलो होतो मागाशी. आणि ते केतन घागला तर आम्ही 4-5 फोटो पाठवून झाले. या चिकनला अशा प्रकारे हळद, मीठ, घरचा आमचा आगरी मसाला, त्याच्यानंतर चिकन तंदूर मसाला आणि दही लावून सगळं मिश्रण केलेलं आहे. फॉईल लावून ऑलरेडी थोडं फॉईल लावून ठेवलं. पावटा भेटला नाही म्हणून आम्ही पावटा भेटला त्यामुळे जरा नाराजी आहे, पण आता काय वाटाण्यावर चालून घेणार होता. ऍक्च्युली आम्हाला त्या केळीच्या पानात बांधायचे होते, पण आता बांधायला टाइम नाही राहिलेला ह्या माणसामुळे. तोडते जर एकदा तोंड दोरा काढते. तर आता आपण सर्वप्रथम पावटा नसल्यामुळे आपण वाटाणा आणलेला आहे आणि त्या वाटाण्याच्या शेंगा आता आपण मडक्यामध्ये भरून घेत आहोत. त्यानंतर आपण आता हे चिकनचे जे पीस आहेत, जे ऍक्च्युली केळीच्या पानात बांधायचे होते, पण वेळेअभावी आपण फॉईल पेपर मध्ये पॅक केलेले आहेत मसाला लावून. आता आपण हे प्रत्येक बंद कर आणि टाकायचं. सुरुवातीचा धूर असतो ना,
नाही काढावं लागेल. कर आपटे खाली मग. हा मग त्यातले घेऊन जा direct. हे बिना खोलता आहेत तू बघ.